प्रकार देणार आहेत. तर सांगा सुरुवात प्रथम आपण पहिल्यांदा इंजिन बद्दल माहिती देऊया. 13 HP इंजिन आहे. इंजिनची ऑइल बदली कशी करायची, इंजिनला कुठल्या प्रकारचं ऑइल लागतं? इंजिनची ऑइल बदली करताना पहिल्यांदा हा नट काढायचा, याच्यातून पूर्ण ऑइल बाहेर काढायचं. नंतर इथं ऑइल फिल्टर येतो, हा 10 नंबर नट काढून ऑइल फिल्टर बाजूला काढायचा. पेट्रोलनं व्यवस्थित साफ करून आहे असा बसवून हा नट बसवून इथून 1250 मिली 20W40 ऑइल टाकायचं. बरोबर. आता ही काय? हा एअर क्लीनर येतो, याचे हा लॉक काढून आणि पलीकडे एक लॉक असतं, तो लॉक काढून याच्यात 100 मिली ऑइल टाकायचं. अशा पद्धतीने हा निघतो. याच्यामध्ये ही जाळी येते, ही जाळी पेट्रोलनं व्यवस्थित साफ करून याच्यात पण घाण साचते, ती साफ करून आहे असं परत नंतर 100 मिली ऑइल टाकून आहे अशी जाळी बसवून ते पॅक करा. नाही साफ केल्यावर हे इंजिन मध्ये घाण जाते आणि इंजिन जाम होतं. हे किती तासाला साफ करायचं? साधारण 10 ते 15 तासाला साफ केले मशीन चांगली राहते. तर आता गिअर बॉक्स बद्दल सांगा. इथं गिअर बॉक्सचं ऑइल येतं 90 नंबर, याच्यात 2.5 लिटर 90 नंबर ऑइल बसते आणि याचा ऑइल काढायचा नट सेंटरला बरोबर या मशीनच्या इथे येतो. आता रोटर, त्यानंतर बॅक रोटरीचं ऑइल इथं 1.5 लिटर बसते. 90 नंबर 1.5 लिटर बसते. इथं पण किती लिटर? इथं 90 नंबरच 2.5 लिटर, इथं 90 नंबर 1.5 लिटर. आणि याचं ऑइल काढायचं नट इथे येतो. नंतर मशीनचे 2 घेर येतात बॅक रोटरीचे, बाहेर ओढला मशीन पुढे चालते, मध्ये न्यूट्रल येतो आणि आतल्या बाजूला दाबल्यानंतर मशीन मागं जर माती भर लावत यायचं असेल तर चालते. आता हे दाखवा, हे जे घेर, ही कशाचा घेर आहे? हे घर मशीन पुढे चालवण्यासाठी आहेत. याला पुढचे 3 घेर येतात, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि रिव्हर्स. जर पुढे भर लावत चालायचं असलं तर बाहेर ओढायचं आणि हा फर्स्ट टाकायचा, त्यानंतर हा क्लच येतो, क्लच दाबून मशीन पुढे भर लावत चालते. सेफ्टी क्लच आहे. क्लच सुटला की मशीन जागेवर थांबते. आणि ही काय? हे ऍक्सिलेटर येतो, ऍक्सिलेटर वाढवल तेवढं मशीन स्पीडअपनं चालतं पुढं. चालू करताना प्रथम काळजी काय घ्यायची? चालू करताना पहिल्यांदा